रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन जाणून घेणार आहोत. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायांसी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. आपण देवाची या गावाला वैकुंठाला जाऊ. वैकुंठनाथ तेथे आपल्याला विश्रांती देतील. विठ्ठलाला आपले सुखदुःख सांगू, म्हणजे आपली आध्यात्मिक भूक निवारेल. विठ्ठल हा सुखसागर आहे. सुखासाठी त्यांच्यावरच निर्भर राहू. विठ्ठलाच्या चरणांचा आश्रय घेऊन तेथेच राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाची लाडकी बाळे आहोत. होळी पौर्णिमेनंतर फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या रात्री वैकुंठपती तुकारामांना म्हणाले, आज रात्री आनंदाने नामसंकीर्तन कर आणि मग मी तुला माझे दिव्य धाम वैकुंठ पाहावयास घेऊन जाईन. पांडुरंग मग म्हणाले, तुझे भगवत भक्तिपरायण गहन चरित्र ऐकून लोकांचा उद्धार होईल. या जगामध्ये अनेक थोर विभूती म्हणजे महापुरुष आहेत, पण माझ्याबरोबर वैकुंठाला येण्याच्या योग्यतेचा कोणी दिसत नाही. तू तुझे शरीर व प्राण मला अर्पण करून काम व क्रोध यांना बंधनात ठेवलेस आणि चंचल मनाला आवरले आहेस. आध्यात्मिक सच्चिदानंद शरीर प्राप्त होऊन सुद्धा भक्त भगवंत हे प्रेमाचे नाते नित्य राखले आणि नाम संकीर्तनाद्वारे तुझे प्रेम प्रकट केलेस. तू माझा नित्य सखा आहेस. तुझ्या उपकाराची परतफेड मी करू शकत नाही. मी तुझ्यासमोर अनेक प्रकारच्या महासिद्धी ठेवल्या, पण त्यांना लाथा मारून तू दूर केलेस. मी तुला सायुज्य मुक्ती देऊ केली, पण त्याचाही तू स्वीकार केला नाहीस. अनेक भक्त झाले व पुढेही होतील, पण तुझ्यासारखा माझ्या सेवेव्यतिरिक्त दुसरी कुठलीही अपेक्षा न ठेवणारा दुसरा कोणी पाहिला नाही. आता मी तुला उद्या याची देही भगवत धामाला घेऊन जाईन. असे भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघणारे दिव्य शब्द ऐकल्यावर तुकाराम त्यांच्या चरणांवर लोटांगण घालत म्हणाले, हे भगवंता, माझी एक विनंती ऐका. मला निजधामात घेऊन जाता आहात, पण माझी इच्छा आहे की रात्रंदिवस नाम संकीर्तन करावे आणि इथे भूवैकुंठ पंढरपूर असताना मी आणखी कुठे जाण्याची इच्छा ठेवू. करुणा कर. भगवान तुकारामांचे अंतःकरण ओळखून त्यांना म्हणाले, एकदा तरी वैकुंठाला ये आणि तुला अनुभव येईल की कशासाठी वैकुंठाचा इतका गौरव केला जातो. मी माझ्या क्षीरसागराचे ऐश्वर्यही तुला दाखवीन. या लोकात निरंतर राहिल्याने लोकांची आस्था तुझ्यावर राहणार नाही, म्हणून तुझा दृढनिश्चय बाजूला ठेव. निजधाम वैकुंठाला परत ये. भगवान श्रीकृष्णांची इच्छा शेवटी तुकारामांनी प्रेमाने स्वीकारली. दुसरे दिवशी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष उच्च स्वराने सुरू केला. उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रतिसाद दिला. त्या आवाजाने आकाश भरून गेले. कीर्तन समुद्राच्या लाटांप्रमाणे वाटत होते. प्रत्येकजण उत्साहाने त्या दिव्य ध्वनी नामसंकीर्तनाच्या मधुर रसात ओथंबून जात होते. तुकारामांनी त्यावेळी काही अभंग रचले. ते म्हणाले, म्हणवितो दास मज एवढीच आस, परी ते अंगी नाही वर्म, करी आपला तू धर्म. बडबडी तो तोंड, रीते भावे विन धेंड. तुका म्हणे बरा, दाऊ जाण तो पसारा. पांडुरंगा, मी स्वतःला तुमचा दास म्हणवितो आणि पुढेही आपला दास म्हणूनच राहण्याची इच्छा आहे. पण दास्यत्वाचे वर्म माझ्या अंगी मुळीच नाही. त्यासाठी पतितांचा तारणहार हा तुमचा धर्म तुम्ही पाळा. मी भावभक्तिहीन आहे, पण तोंडाने खूप बडबड करतो.
तुकाराम महाराज म्हणतात, मी साधू आहे, दाखवण्याचा पसारा मात्र मी चांगला करतो. अशी विनयशीलता प्रकट करत असताना भगवंतांच्या नामाचा गौरव करताना तुकाराम म्हणतात, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडविन. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. मी असे रसपूर्ण नाम संकीर्तन करीन की त्याने ब्रह्मज्ञानी सुद्धा लाळ घोटतील. असे हरिनाम मुक्त समजणाऱ्यांची आत्मस्थिती टाकावयास लावीन. कारण हरीच्या कीर्तनात देह आध्यात्मिक होऊन भगवंतही अशा कीर्तनाने आपलेसे होतात. त्यानंतर भगवत भक्तांच्या कृपा आशीर्वादाशिवाय भगवंताजवळ आपण पोचू शकत नाही हे जाणून त्यांनी भगवंत भक्तांकडे प्रार्थना केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. भाकुनी करुणा, विनवी वैकुंठीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. अहो सनकादी संत लोक हो, तुम्ही कृपावंत आहात ना, माझ्यावर एवढा एक उपकार करा ना. तुम्ही माझा नमस्कार व निरोप वैकुंठपतींना सांगा. माझ्यासाठी त्यांना विनवणी करा. करुणापूर्वक शब्दांत वैकुंठाच्या राजाला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, माझी आठवण करून मला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी बोलावणे पाठवा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. करुणसिद्ध मूळ साऊले भातुके, येती दिसे एके न्यावयासी. त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. मी आता माझ्या माहेरी वैकुंठात जाईन, कारण या संतांकडून मला निरोप आला आहे. माझ्या सुखदुःखाची हकीकत माझे मायबाप विठ्ठल रुक्मिणीने ऐकले असतील आणि माझ्याबद्दल कळवळा आला असेल. विठ्ठल रुक्मिणीने मला बोलावणे पाठवण्याची तयारी वस्त्र व प्रसाद पाठवून केली आहे असे दिसते. ते मला नेण्यासाठी येत आहेत. यासाठी मी आता रोज माहेरची वाट पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला न्यायला माझे मायबाप लवकरच येतील. आरोनिया पाहे वाट कटकट सोसेना, आली यांस पुसे माता तेथे चित्त लागले. दळी कांडी लोका नैसे, परी मी नसे ते ठाई. तुका म्हणे येथे पिसे, तेथे तैसे असेल. मी मोठ्या उत्सुकतेने माझे मायबाप विठ्ठल रुक्मिणीची वाट पाहत आहे. मला या भौतिक जगाची कटकट सोसत नाही. माहेरच्या वाटेने येणारे कोणी दिसल्यास त्यांना मी मायबापांची वार्ता विचारत आहे. माझे सर्व चित्त तिकडेच गुंतले आहे. दळणकांडण इत्यादी घरातील व्यवहार मी लोकांसारखे करीत असतानाही माझे चित्त त्या ठिकाणी नाही. तुकाराम म्हणतात, मला माहेरचे वेड लागले आहे व मी जाणतो की त्यांनाही माझे असेच वेड लागले आहे. असे तुकारामांचे भावपूर्ण विचार ऐकून उपस्थित लोक विस्मयचकित झाले. आपल्या विमानात बसून देवतांनीही ते कीर्तन ऐकले
ऐकणाऱ्यांचे अंतःकरण त्यांच्या कीर्तनाने आकर्षित झाले व प्रत्येकजण आपल्याला धन्य व भाग्यवान समजत होता. काही लोक म्हणाले, आमचे अनेक जन्मांचे पुण्य फळाला आले म्हणून तुकारामांसारख्या विष्णू भक्ताचे दर्शन होते. मनाच्या गतीने फिरणारे सिद्ध योगी व तिन्ही लोकांतील तीर्थस्थळे ज्यांनी पाहिली असे लोक म्हणाले, तुकारामांनी हरिनाम संकीर्तन करून आपले शरीर आध्यात्मिक बनविले आहे. धन्य धन्य वैष्णव तुकाराम, ज्याने आपल्या प्रेममयी भक्तीने भगवान श्रीकृष्णाला आपलेसे केले. श्रोत्यांनी आपली मने एकाग्र केली, सर्वांगाचे कान केले व प्रत्येकजण तुकारामाच्या मुखातून आता कोणते शब्द बाहेर पडतात याची उत्कंठतेने वाट पाहत होते. डोळा भरलिये रूप, चित्ती पायाला संकल्प, आवघी घातली वाटणी, प्रेम राहिले कीर्तनी, वाचा केली माप, राशी हरिनाम अनुप, भरोनिया भाग तुका बैसला पांडुरंग. पांडुरंगा, माझ्या डोळ्यात तुमचेच रूप भरून राहिले आहे. माझे चित्त तुमच्या पायाचा संकल्प करीत आहेत. मी माझी सर्व इंद्रिये तुमच्या चरणांवर अर्पित केली आहेत. माझ्या जीवाचे प्रेम तुमच्या नामसंकीर्तनावर जडले आहे. असंख्य हरिनामाचे मोजमाप करण्यासाठी माझ्या जिभेचेच माप केले आहे. तुकाराम म्हणतात, पांडुरंगा, आपल्याला हृदयात साठवून मी स्वस्थ बसलो आहे. तुकारामांनी रात्रभर भक्तिभावपूर्ण कीर्तन केले. प्रभात समयी श्री विठ्ठल रुक्मिणींची आरती झाली. प्रत्येक जण तुकारामांबरोबर देहभान विसरून अश्रुपूर्ण नयनाने प्रेमाने विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिरसात बुडून गेले होते. मग शेवटी सर्व जगाच्या उद्धारासाठी तुकारामांनी उपदेश केला. ऐका ऐका भाविक जन, कोण कोण व्हालते, तार्किकाचा टाका संग, नित्य पांडुरंग स्मराहो. नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल, कलीमध्ये दास तुका, जातो लोका सांगत. भाविकांनो, तुम्ही कसे वागावे ते मी सांगतो, नीट ऐका. जे कोणी तर्क कुतर्क करत आहे त्यांची संगत सोडून द्या आणि नित्य पांडुरंगाचे स्मरण करा. उगीच कुणाचीही मतमतांतरे ऐकू नका. त्यामुळे मनात गोंधळ होऊन अंधकारात बुडून जाल. तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या नामाशिवाय दुसरा कुठला उपाय नाही. असाच उपदेश मी करून जात आहे. असा सर्वांसाठी मार्गदर्शक उपदेश करून त्यांनी हरिसंकीर्तन आरंभिले. तुकाराम आता आपल्या निजधामास जाण्यासाठी तयार होते. त्यांनी आवलीला निरोप पाठविला, मी वैकुंठ धामाला जात आहे, तूही माझ्याबरोबर चल. तुकारामांनी आपली पत्नी आवलीला पूर्वी उपदेश केला होता. आता तू तयास होई व उदास, आरंभला नास माझ्या जीवा. जरूर हे झाले तुझ का नावडे, उपाय रोकडे येती आता. बरे या तुझी या जीवाचे ते काय, व्हावे ते हे पाहे विचारुनी. तुझ मज तुटी नव्हे या विचारे, सहित लेकरे राहो सुखे. तुका म्हणे तरी तुझा माझा संग, घडेल वियोग कधी नव्हे. पांडुरंगांनी माझ्या जीवनाचा नाश केला आहे असे समजून माझ्यावर का रागावतेस? याविषयी तू उदास हो. हवे तर त्यांची भक्ती करू नकोस, पण समजून घे. भक्ती करणे आवश्यक आहे. मला कळत नाही तुला का आवडत नाही? नाही तरी उपाशी राहावेच लागते ना. तुझे जरी ऐकून मी संसार केला तरी तुझ्या जीवाचे कोणते कल्याण त्यात होणार आहे ह्याचा विचार करून पहा. पण जर माझे ऐकून भक्ती केलीस तर लेकरांसहित आपण सुखी राहू. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी माझी आध्यात्मिक संगती राहील, त्यात कधीही वियोग होणार नाही. भले लोक तुझ बहु मानवती,
वाढेल या कीर्ती जगा माझी. म्हणे मेली गुरे भांडी नेली चोरी, नाही तर लेकुरे झाली मज. आस निरसुनी कठीणये मन, करी वो समान वज्र तैसे. किंचित हे सुख टाकी वो थुंकोनी, पावसील घणी परमानंद. तुका म्हणे थोर चुकती सायास, भवबंध पाश तुटोनिया. तू जर हरिभजन केलेस तर वैष्णव संत तुझा सन्मान करतील व जगामध्ये तुझी कीर्ती वाढेल. तू आपली जनावरे मेली, भांडी चोराने नेली व आपल्याला मुले झालीच नाहीत असे समज. सर्व आशा सोडून मन वज्राप्रमाणे कठोर कर. भौतिक संसारातील तुच्छ सुखाला तू थुंकून टाक, म्हणजे तुला सर्व प्रकारे तृप्त करणाऱ्या परमानंदाची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जर तू हरिभजन केलेस तर भवबंधाचे पाश तुटून सर्व क्लेशातून तुझी सुटका होईल. आपण जर भगवान श्रीकृष्णांची नित्य अनन्य भक्ती केली तर होणाऱ्या परम आनंदाचे वर्णन करताना तुकाराम म्हणतात, ऐक हे सुख होईल दोघांसी, सोहळे हे ऋषी करीती देव. जडित विमाने बैसविती माने, गंधर्वाचे गाणे नामघोष. संत महंत सिद्ध येतील सामोरे, सर्व सुखापुरे कोड तेथे. आलिंगुनी लोळे त्यांच्या पायांवरी, जाऊ तेथवरी माय बापे. तुका म्हणे तया सुखा वर्णू काय, जेव्हा माय बाप देखो डोळा. हरिभजनामध्ये आपण दोघेही सुखी होऊ. ऋषी व देवताही आपला गौरव करतील. रत्नजडित विमानामध्ये सन्मानाने बसवून गंधर्व लोक गाणे गाऊन नामघोष करत आपले स्वागत करतील. संत महंत सिद्ध समोर स्वागताला येतील. अशा ठिकाणी सर्व सुखाची इच्छा पूर्ण होईल. आनंदाने आलिंगन देऊन संतांच्या पायांवर लोळू. जेथे आपले मायबाप राहतात त्या वैकुंठाला आपल्याला ते घेऊन जातील. ज्या वेळेस आपण आईबापांना म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी यांना डोळ्यांनी पाहू, त्यावेळी होणाऱ्या सुखाचे मी काय वर्णन करू. ह्या अभंगात वर्णन केलेला उपदेश प्रत्यक्षात सत्य करण्यासाठी आवलीला तुकारामांनी वैकुंठाला येण्यासाठी निरोप पाठविला. पण आवलीने काय उत्तर द्यावे. ती म्हणाली, अहो मी 5 महिन्यांची गरोदर आहे आणि माझ्या माहेरची म्हैस आत्ता कुठे दूध देऊ लागली आहे. घरात लहान मुले आहेत, त्यांची काळजी कोण घेणार. असा निरोप आल्यावर तुकारामांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अजूनही घरातील ममता सुटत नाही. माया किती बलवान आहे. तुकाराम आवलीला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी बोलवत होते, पण तिने येण्यास नकार दिला. कधीही कुणीही कुठेही पाहिल्यावर तुकारामांना विचारले, तुम्ही कुठे चाललात. ह्या प्रश्नाला त्यांचे एकच उत्तर असे, मी वैकुंठाला चाललो आहे. यावेळीही आवलीला जेव्हा निरोप मिळाला की तुकाराम वैकुंठाला चाललेत, तेव्हा तिने विचार केला, हा वेडा इकडेच कुठल्या तरी गावाला जात असेल, म्हणून तिने दुर्लक्ष केले होते. याचसाठी तिने मला यायला वेळ नाही असा निरोप पाठवला होता. मग तुकारामांनी मी वैकुंठाला चाललो, मागे परतून येणार नाही असे सांगताना म्हणाले, घरीची दारीची भजा पांडुरंगा, वडिलांसी सांगा दंडवत. मधाची गोडी मासी घाली उडी, गेलिया ती घडी पुन्हा न ये. गंगेचा हा ओघ सागरासी गेला, मागे नाही आला कदा काळी. आयसी या गोष्टीची बरी राखा सोय, गेला तुका न ये परतोनी. घरच्या लोकांना व इतर लोकांनाही सांगा, पांडुरंगाचे नित्य भजन करा. वडीलधाऱ्या मंडळींना माझा दंडवत सांगा. ज्याप्रमाणे मधामध्ये गेलेली माशी परत बाहेर येत नाही आणि सागराला गंगेचा ओघ मिळाल्यावर परत मागे फिरत नाही, त्याप्रमाणे ही गोष्ट लक्षात ठेवा. वैकुंठाला गेलेला तुकाराम परतून येत नाही. असे म्हणून तुकारामांनी पांडुरंगाला दंडवत घातला
व हरिनाम उच्च स्वरात गात मंदिराच्या बाहेर येऊ लागले. जमलेल्या सर्व भाविक लोकांना तुकारामांचे निर्वाणाचे शब्द ऐकून डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पण तुकाराम खरोखरच सदेह वैकुंठाला जात आहेत ह्याबद्दल कुणाला कल्पना नव्हती. काही जणांना वाटले जवळच कुठेतरी तीर्थाटनाला जात असतील. काही लोक एकमेकांशी चर्चा करू लागले. तुकारामांना आमचा उबग आला असेल म्हणून ते हिमालयाला चालले आहेत. आता आम्ही काय करावे? एक म्हणाला, आम्हाला शुद्ध हरिभक्तीचे वर्म कधी कळालेच नाही म्हणून आमच्या खोट्या कर्माला कंटाळून तुकाराम बद्रिकाश्रमाला चाललेत. दुसरा म्हणाला, तुकारामांना पूर्ण वैराग्य प्राप्त झाले आहे म्हणून ते कुठल्याही गावाला जाताना मी वैकुंठाला चाललो असे म्हणत असतात. कोणी एकाने विचार केला की तुकाराम वाराणसीला जात असतील. त्या सर्वांनी मग तुकारामांच्या चरणावर आपले डोके ठेवून आदराने विनवणी केली, कृपया आम्हाला सोडून कोठे जाऊ नका. तुकाराम मंदिरातून बाहेर येऊन हरिनाम कीर्तन करत इंद्रायणीच्या काठावर आले व सर्वांना उद्देशून म्हणाले, आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठोबा आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. आम्ही आता जातो, माझ्यावर सर्वांची कृपा असावी अशी विनंती करतो. श्रीहरी मला वैकुंठाला बोलावित आहेत आणि फार वेळ झाला पांडुरंग माझ्यासाठी तिष्ठत उभे आहेत. आम्हाला अंतकाळी विठोबा प्रसन्न झाले आहेत. इतके सांगून तुकाराम सदेह गुप्त होत आहे. एवढ्यात तुकाराम ज्यासाठी उत्सुक होते ते आनंदाचे क्षण आले. शंख चक्रधारी श्रीहरी नदीच्या पलीकडच्या तीरावर त्यांना दिसू लागले. पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी. गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. मुकुटकुंडलाच्या दीप्ती, तेजे लोपला गभस्ती. मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती. पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा. तुका झालेसे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. शंख चक्र ज्यांच्या हातात शोभत आहेत असे श्रीहरी पलीकडून येत आहेत. त्यांच्या गरुड वाहनाचा फडत्कार ऐकू येत असून तू भिवू नकोस, तू भिवू नकोस असे तो त्वरेने म्हणत आहे. श्रीहरींच्या मस्तकावरील मुकुटाच्या व कानातील कुंडलांच्या तेजाने आकाशातील सूर्य निस्तेज झाल्यासारखा दिसतो आहे. मेघासारखा श्रीहरीचा श्यामवर्ण असून त्यांची मूर्ती सुंदर सुशोभित आहे. श्रीहरी चतुर्भुज असून गळ्याभोवती वैजयंती माला धारण केली आहे. त्यांच्या पितांबराच्या झळाळीने दाही दिशा उजळून गेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या घरी वैकुंठपती आले आहेत, त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे. तुकारामांसमवेत जे लोक आले होते त्यांचे डोळे गरुड वाहनावरून येणाऱ्या झळाळीने दिपून गेले होते म्हणून त्यांनी डोळे झाकले. तेवढ्यात तुकारामांजवळ गरुड वाहन आले. त्यांना अलगद बसवून वैकुंठाला घेऊन जाऊ लागले. थोड्याच वेळात सर्वांनी डोळे उघडले व त्यांनी सर्वत्र पाहिले. तुकाराम कोठेच दिसले नाहीत. त्यांचा शोक अनावर झाला. मुलांनी आवलीला जाऊन काय घडले ते सांगितले. ती आक्रोश करत छाती बडवीत घटनास्थळी आली. हळूहळू सर्वांना तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची वार्ता कळली. गावागावातून लोक देहूला आले. सर्वत्र शोकसागर पसरला होता. गंगाजी मावळणी त्यांच्या जवळील तुकारामांनी निर्वाणाच्या आधी लिहिलेले अभंग वाचले. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया,
तुमच्या लागत असे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. आम्ही आमच्या गावाला जात आहोत, आमचा रामराम घ्यावा. तुमची आणि आमची इकडे भेट झाली आणि आता या भेटीचा अंत या जन्मातच होत आहे. आता मी तुमच्या चरणांना स्पर्श करून विनंती करीत आहे की माझ्यावर दया असावी. निजधामाला यायचे असेल तर मुखाने नित्य विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता मुखाने रामकृष्ण म्हणा. तुकाराम वैकुंठाला जातो आहे. जमलेल्या लोकांना अश्रू आवरेनासे झाले. पायाखालची जमीन अश्रूंनी चिंब होत होती. तुकारामांच्यावर सर्वांचे किती प्रेम होते हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. आवली आक्रोश करीत म्हणाली, मला त्यांनी बोलावणे पाठविले, पण वाटले नाही की मला आता सोडून कायमचे निघून जातील. म्हणून मी घरकाम करीत राहिले. त्यांच्या वैराग्याच्या झळीने माझे अंग पोळत होते आणि आता मी त्यांच्याकडे पाहत होते तेव्हा आम्हाला सोडून निघून गेले. मला जर खरेच माहीत असते तर मी पण त्यांच्या पदराला धरून त्यांच्याबरोबर गेले असते. मी गर्भवती आहे आणि कुटुंबाचा संसार कसा चालवू, असे म्हणत मूर्छित होऊन ती जमिनीवर कोसळली. आवलीबरोबर तिची 2 मुले महादेव आणि विठोबा तेथेच फुंदत रडत होते. कदाचित तुकाराम परत येतील म्हणून लोक संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत वाट पाहत बसले होते. जसा अंधार पडू लागला तसे लोक आपापल्या घरी परतू लागले. तुकारामांच्या दर्शनाला दूर दूरच्या गावातून लोक आले होते. तेही आपल्या गावी परतले. पण तुकाराम सदेह वैकुंठाला गेले ही वार्ता त्रैलोक्यात पसरली. सर्वत्र लोकांना कळले की प्रत्यक्षात पंढरीनाथांनी तुकारामांना वैकुंठाला गरुड वाहनावर बसवून नेले. सर्वांना या घटनेचे नवल वाटले. ज्यांनी प्रत्यक्ष हा तुकारामांचा वैकुंठ गमन सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला व सांगितला त्यांनी या दिव्य दृश्यावर विश्वास ठेवला. पण संशयी लोक मात्र संशयच घेत राहिले. भगवंतांची माया अपार आहे. तिच्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही हेच खरे.